120 लिटरचे मिश्रण आहे, ज्यामध्ये दूध आणि पाण्याचे प्रमाण अनुक्रमे 2:3 आहे. दुधाचे किती लिटर वाढवले पाहिजे जेणेकरून दूध आणि पाण्याचे प्रमाण उलटे होईल? बरोबर. बघा मित्रांनो, काय दिलं आपल्याला त्यांनी? 120 लिटरचं मिश्रण दिलंय, एक मिक्सचर दिलंय आपल्याला. त्यामध्ये दूध आहे आणि वॉटर म्हणजे पाणी, त्यांचं काय दिलं आपलं प्रमाण? 2:3. बरोबर आहे मित्रांनो. ते काय म्हणते, पुन्हा रेशो उलटा केल्यावर किती दूध वाढावं लागेल? पहिल्यांदा आपण सध्या किती दूध आहे हे काढून घेऊया. 2 आणि 3 5 म्हणजे 5 भाग आहेत. दुधाचे 2 आणि पाण्याचे 5 3 असे टोटल 5 भाग झाले. म्हणजे बघा दूध आणि पाणी किती येईल? 5 भाग. 5 1 5 5 2 10 हातच्या आला 2 5 चोक 20 म्हणजे एका भागाची व्हॅल्यू झाली 24 लिटर. मग दूध किती होईल मित्रांनो? 24 2 48 लिटर आणि पाणी किती होईल? 24 72 लिटर. हे सध्याचं पाणी. ते काय म्हणतंय, दूध असं वाढवायचंय आम्हाला की रेशो उलटा झाला पाहिजे. म्हणजे आधी 2:3 होता, आता काय होणार? 3:2 होईल. मित्रांनो, आपण वाढवलंय दूध फक्त, आपण पाणी वाढवलंय का? पाणी किती राहणार? 72 ला 72 राहणार. मग 72, 2 ची व्हॅल्यू 72 आहे, तर 3 ची व्हॅल्यू किती असणार आपलं? विचारलं बघा. 2 ची व्हॅल्यू 72 म्हणजे काय? 36 2 72. तर 3 ची किती येईल? 36 3 108. म्हणजे नवीन दूध किती झालं? 108 लिटर झालं. आपण वाढवलं किती मित्रांनो? 108 मध्ये किती वाढवलं? 108 मधून 48 गेले, 60 लिटर दूध आपण त्यात वाढवलं. धन्यवाद.